आज दुसरा दिवस आहे आणि आपण ऑस्टिनला आहोत. आज ऑस्टिनची सिटी टूर करणार आहोत आणि आपल्या हॉटेलचा व्ह्यू बघा खिडकीतून. ह्या बिल्डिंग्स आहेत अशा मस्त. ऑस्टिन शहरात आहोत अशा बिल्डिंग फक्त मला मुंबईतच दिसलेल्या. हयात हाऊस. हे जे न्यूयॉर्कची आपली फेमस फिगर आहे ते इथून उडून तिकडे गेले असं दाखवलं. द प्राइज ऑफ लिबर्टी मेमरीज डेडिकेटेड. तर शांत रस्ते. सकाळी निघालो आपण. आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि ऑस्टिनची स्टेट कॅपिटल आहे ते बघायला जाते. त्याची टूर आहे. ऑडिओ टूर घेतली आपण. म्हणजे आपण जिथे जिथे जाऊ ते GPS आपल्याला ऑडिओद्वारे सांगणार माहिती सगळी. चालू झालं ना सुजन? बघू ऐकवा इकडे. माझं ऍक्टिव्ह झालं. चालू झालं आपोआप. बघू सुजन इकडे. Across Texas, constantly on the move and staying one step ahead of the Mexican army. Finally, at the Battle of San Jacinto, Houston led a decisive assault against Mexican forces and captured Mexican leader Antonio Lopez Santa Anna himself. In exchange for his life, Santa Anna ordered all Mexican forces to retreat south of the Rio Grande. Once Mexico's armies retreated. ही ऑस्टिनची कॅपिटल बिल्डिंग आहे. त्याची टूर करणार आहे आपण. क्रिसमसचे हॉलिडे असल्यामुळं आपल्याला स्टेट कॅपिटल काय आतून पाहता आली नाही, पण बाहेरून अशी त्याची रचना आहे. मोस्टली सगळ्या स्टेट कॅपिटल इथं अशाच असतात. इथं आहे काय लिहिली नाही आहे माहितीच्या कशाची. (1864) आणि घोड्यावर बसलेले कोण आहेत तिथे? आणि सिटी. जसं की मी म्हणाले की क्रिसमस हॉलिडेमध्ये आम्ही व्हिजिट केलं आहे कॅपिटल आणि टेक्सास हे सगळं. तर क्रिसमसचे काही इव्हेंट असतील त्यांचे, तर आम्हाला असं दिसलं की चार घोड्यांवर 4 पोलीस तिथे येत आहेत. काहीतरी इथे पोलिसांचं हे खूप असतं की लोकांच्या मनातली भीती घालवावी आपल्याविषयी आणि संवाद कसा साधता येईल. म्हणजे कॉफी विथ कॉप किंवा एखाद दिवस ओपन हाऊस असतं. म्हणजे एक दिवस तुम्हाला पूर्ण पोलीस स्टेशन आतून बघता येतं. असे बरेचसे इव्हेंट ते करतात. आता जे इथे आहेत जे चौघे ते रिअल पोलीस आहेत आणि ते घोड्यावर आलेत आणि असंच उभारलेत थोडा वेळ टाईमपास. मे बी तो इव्हेंट आहे तिथला. सगळेजण फोटो व्हिडिओ आणि सगळ्यांशी संवाद साधत आहेत. जा जा घोड्याजवळ. जा जा. नाही तो काय नाही करत. मी टच केलंय. आता वेल दाखवते. ती फाउंटेन आहे. म्हणजे पाणी प्यायची जागा आहे ओंजळीने आधीच्या काळातली. हे बघा इथे पाणी यायचं आणि इथं प्रेस करा असेल. प्रेस केलं इथून पाणी येत असेल. हे बघ इथे प्रेस खाली लिहिलंय बघ खाली प्रेस, पण इट्स नॉट वर्किंग नाव. यांची ही सगळ्यात मोठी लायब्ररी लोरेंदो स्मॉला स्टेट आर्चिव्स लायब्ररी बिल्डिंग.
ऑल पॉल्युशन फॉर इन द पीपल अँड ऑल फ्री गव्हर्नमेंट. कॅपिटल बिल्डिंग बाहेरून पाहिल्यानंतर आपण एका दुसऱ्या पॉईंटला आलो आहे. इथे थोडंसं हाईक करून वर जायचं आपल्याला आणि छान असं पूर्ण सिटी दिसते तिथून. ऑस्टिन शहर आहे ना पूर्ण. घरं किती भारी आहेत एकदम नदीच्या कडेला. 6-7 मिलियनची घरं आहेत, बट स्टील वर्थ इट. आणि त्यांच्या स्वतःच्या बोट्स आहेत वर बसायला केलेलं आहे. हे बघा नदी आहे ही. हे बघा सुंदर. आणि इथे स्वतःचं छोटंसं स्विमिंग पूल टाईपच केलं ऑर्डर करून. एक लोकेशन आहे तिथे आलो आहे आम्ही. धबधबा आहे छोटासा, सुंदर आहे ना, पाणी पडत आहे. बोट सोडतायत. थांब थांब. थांब पिऊ, थांब थांब सरक. हां तर तू सोड पिऊ. छोटासा धबधबा बघून झाल्यानंतर अजून एका ठिकाणी आलो. तिथं पण ते थोडंसं वर जायचं चालत आणि मस्त जो ब्रिज आहे तो व्ह्यू दिसतो तिथून. तुम्हाला मी वर गेल्यावर दाखवते. ऑस्टिन शहरातला हा ब्रिज आहे आणि इतका सुंदर व्ह्यू आहे याचा. हा ब्रिज आपण वरून पाहिलाय. क्रॉस केला आपण आता. माझ्या समोर एक व्हॅन आहे, लक्झरी मोबाईल डॉग ग्रूमिंग. वा, ग्रूमिंग म्हणजे ह्या चालत्या गाडीमध्ये पाळीव जी कुत्रे आहेत तिथले त्यांना तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन ग्रूमिंगसाठी पाठवू शकता. म्हणजे त्यांना ते कुत्र्यांना आंघोळ घालतील, त्यांना त्यांचे केस विंचरतील, म्हणजे एकंदरीत त्यांचे लाड पुरवले जातील. पॅम्पर. ऑस्टिनमध्येच आम्ही एका ठिकाणी लंच ब्रेक घेतला आणि सगळ्यात आधी लंचला बसल्यानंतर आमचं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक फोटोने. आणि आम्ही ओनरला शोधत होतो. आमचं जेवण झालं आणि एक ऑर्डर घेणारा जो माणूस होता तो आमच्याकडे आला. मी त्याला विचारलं हु इज द ओनर. मला असं वाटलं की दुसऱ्या स्टुडंटला पण कामाला ठेवतात इथे म्हणून. तर तो म्हणाला मीच आहे. मी म्हणलं मग आम्ही मगापासून मराठी बोलतो, तुम्ही ऐकलं नाही का म्हणून. तर खूप छान वाटलं. आपल्या मराठी माणसाचं हॉटेल आहे ऑस्टिनमध्ये एका ठिकाणी आणि भारी वाटत होतं की इथे आपण जेवलो आहे म्हणून.